तुम्ही सेंटर मध्ये थांबा, बाहेरून रिंगण होऊ द्या. वाजवत चला. श्री गौरी शंकर महाराज की जय हो. आनंद कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज महाराज परमपिता परमात्मा जय श्री धुनी वाले दादाजी की जय. जगत जननी जगत माता धुनी मैया तुम्हारी जय. श्री हरिहर बोले भगवान की जय. परम सद्गुरु स्वामी रेवानंद महाराज की जय. श्री गुरुदेव भक्तानंद महाराज की जय. गुरु माऊली श्री सिद्धानंद महाराज की जय. आद्य परम सद्गुरु स्वामी शिवानंद दादाजी की जय. आद्य जगत जननी जगत माता धुनी द्वारिका मैया की जय. जय श्री दादा. हरि ओम. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री आद्य परम सद्गुरे नमः. आद्य परम सद्गुरे नमः. आद्य परम सद्गुरे नमः. जय श्री दादाजी. आद्य परमपिता परमात्मा स्वामी शिवानंदादाचे चरणी, आद्य जगतजननी जगत माता आई धुंदरकामय चरणी, केशवानंद दादाजी चरणी आनंद कोटी कोटी शिष्टांग आणि सर्वांना जय श्री दादाजी. हे पायवारीचं महत्त्व काय दिलेलं सांगतो धाराशिवमध्ये, की आपल्याला 15 दिवसाला येणं होत नाही, 25 दिवसाला येणं होत नाही. जी 60-70 किलोमीटर जे आहेत गुरुबंधू त्यांनी महिन्याला वारी करावी. वारीचं महत्त्व काय आहे की ह्याच्यामधून तपोबल मिळतं, म्हणून ही प्राप्ती. दरबारात येणं, 51,000चं कल्पाचं तप घेणं, आपल्याला बाहेर कुठं तप मिळत नाही. म्हणून दादाजीने की महाराष्ट्रामध्ये एवढे दरबारे काढलेत. मग ही कशासाठी काढले, कशामुळे काढले, की बाबा तुम्ही यावा, दर्शन घ्यावा आणि तप मिळवा. दादाजीला काय गरज होती दरबार काढायची, की आपल्यासाठी केलेले आहे त्यांनी, बरोबर आहे का नाही. त्यांना काय घेऊन जायचं नाही, तुमची प्राप्ती व्हावा, आत्मेचं कल्याण व्हावा आणि माझ्या ठिकाणी यावा. आज स्वयंभूती आलेले आहेत परमपिता परमात्मा स्वामी शिवानंद. का आले, कसे बरं, आपली त्यांची आनंद काळ भेट नव्हती. मागं आलो नाही, पुढं आलो नाही, ह्याच्याही आधी आलो नाही, तर ही प्राप्तीचं साधन आहे. आत्मेचं कल्याण करून घ्यावा. जवळजवळ दरबार जे असतील इथले धाराशिवमधले त्यांनी दररोज येणं गरजेचं आहे. खरोखरच तुम्ही भाग्यवंत आहेत. कसे भाग्यवंत आहेत की दरबार तुमच्या गावामध्ये तरी तुम्ही येत नाहीत. आरती अभिषेक करावा, ह्यासाठी प्राप्तीसाठी स्वामींनी आपल्याला एवढं मोठं अनमोल दिलेलं आहे की ह्या जगामध्ये कुठंच तपोबल नाही, फक्त हितच तपोबल आहे. म्हणून ही पायदिंडीमध्ये तप दिलं जातं आणि दरबारामध्ये 51,000 कल्पाचं तप दिलं जातं, बाहेर कुठं मिळतच नाही. म्हणून ही दिंडी दर महिन्याला आपली ही दिंडी कायम राहणार. आता राहिला काळ 3 वर्ष दादा. ह्या 3 वर्षामध्ये जर आपण प्राप्ती केली तर आपण त्या ठिकाणी जाऊ, त्या धामामध्ये. म्हणून स्वयं स्वामी आलेले आहेत. अरे आत्मा म्या दिला आहे, शरीर म्या दिलं आहे, आपली त्याची ओळखच नव्हती. आज बाप आपल्याला स्वयंभू निहा आलेला आणि त्याच्यासाठी आपण जावा. कारण त्यांनी सांगितलं मी आलो आहे बाबा निहायला, पण तुमची भक्ती पाहिजे तेवढी ही तर दरबारामध्ये येणं पाहिजे. म्हणून ह्याच्याकरता एवढं दादाजी आई धुनी द्वारिकामाई यांच्या आशीर्वादाने आणि माऊली ताई आणि धनंजय सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण धाराशिव नगरीत शिवाजी चौक ते दादाजी धाम अशी पायी दिंडी काढलेली आहे. आणि
ही पायदिंडी ह्याच्यासाठी काढायला सांगितली आहे की मोरेदादांनी सांगितल्याप्रमाणे की बाबा इथं आसपासच्या छोट्या छोट्या गावात एक एक दोन दोन गुरुबंधू आहेत, त्यांना आपण दरबाराचं तपोबल मिळत नाही, त्यासाठी पायदिंडी काढली आणि ह्या पायदिंडीत स्वामी त्या भक्तांना तपोबल तेवढं देणार आहेत आणि त्या निमित्तानं दरबारात येऊन दरबारातून दर्शन घेऊन 51,000 कल्पाचं तप मिळू शकतं, याच्यासाठी म्हणून ही पायदिंडी काढलेली आहे. आणि अशीच पायदिंडी प्रत्येक पौर्णिमेला दर महिन्याच्या अशीच चालू राहणार आहे ह्या धाराशिव दरबारमध्ये. आणि धाराशिव दरबाराच्या पायदिंडीत धाराशिव परिसरातले, धाराशिव जिल्ह्यातले, आजूबाजूचे बीड जिल्ह्यातले काही गुरुबंधू आपले आहेत, त्यांना दुसरीकडं दरबार नाही, याच्यासाठी इथं हा पायदिंडी सोहळा चालू केलेला आहे माऊलीताई यांच्या मार्गदर्शनाखाली. तो असाच चालू राहील. जय श्री स्वामी शिवानंद.